राशील का उबा नाही रे बाबा, राशील का उबा नाही रे बाबा घोषणा कार्यकर्त्यांनी देत काढली खासदारांना खांद्यावर घेऊन रॅली। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आज खासदार प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला। शांतीत क्रांती करणं म्हणजे काय असतं हेच खासदार जाधव यांनी दाखवून दिलं। मतदान झाल्यानंतर जो तो उमेदवार आपापल्या विजयाचे दावे करत असताना खासदार जाधव मात्र शांत होते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर तर खासदार झाल्याच्या आविर्भावात होते, मात्र त्यांना निवडणुकीत यश मिळालं नाही। मतमोजणीच्या सर्वच फेऱ्यात ते पिछाडीवर होते। अखेर प्रतापराव जाधव यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले। दरम्यान विजयानंतर प्रतापराव जाधव यांची जंगी मिरवणूक निघाली। प्रतापराव जाधव यांच्या अंगावर गुलालाची व फुलांची उधळण करण्यात येत आहे। शिवसैनिक डीजेच्या तालावर थिरकत आहेत। यावेळी राशील का उबा नाही रे बाबा, राशील का उबा नाही रे बाबा घोषणा देत या विजयी मिरवणुकीत शिवसैनिकांनी चांगलाच ठेका धरत तुफान घोषणाबाजी केली। मात्र सदर अजून अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याची माहिती मिळत आहे। याबाबत आणखी काय म्हणले खासदार प्रतापराव जाधव बघूया। भाऊ पहिली प्रतिक्रिया तुम्ही निवडून आलात भाऊ। याच्या अगोदरही आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व आमचे जे काही आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, विशेष करून आमच्या महिला बचत गटांच्या महिला असतील, या सगळ्यांनी जी काही मेहनत मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये घेतली, खऱ्या अर्थाने या सगळ्यांच्या परिश्रमाचं हे यश आहे। आणि मी अगोदरही सांगितलं होतं की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा गड होता, बालेकिल्ला होता आणि तो गड आज सगळ्यांच्या मेहनतीनं तो कायम राहिलेला आहे। कमी असण्याचं काय कारण? असं हे पहा, याचं मागच्या वर्षीपेक्षा लीड कमी होण्याचं कारण म्हणजे काही विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भावनिक भाषणं त्या ठिकाणी केले, भावनिक मुद्दे उचलले। स्थानिक प्रश्नाला, देशाची निवडणूक असताना स्थानिक प्रश्नाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आणि त्याच्यामध्ये साधासुद्धा भोळा बाबडा शेतकरी यांना त्यांनी त्या ठिकाणी भावनात्मक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। त्यामुळं थोडं मताधिक्य आमचं या ठिकाणी कमी होताना दिसते आहे। पण पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आणखीन चांगलं भरीव कार्य करून त्या ठिकाणी या लोकांना पुन्हा सोबत घेऊन पुढच्या राजकारणामध्ये पुढचे 5 वर्ष आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।